Good morning, friends. I am Dr. A.B. जाधव. आज आपण BSc फर्स्ट इयरचं मॅथमॅटिक्सचं फर्स्ट पेपर स्टार्ट करणार आहोत. मॅथमॅटिक्सचे BSc फर्स्ट इयरला पहिल्या सेमिस्टरमध्ये 2 पेपर आहेत. 2 पेपरपैकी पेपर नंबर 1 जो आहे तो आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस, जे की आपण आता सुरू करतो आहे, आणि दुसरा पेपर आहे अल्जेब्रा आणि ट्रिग्नॉमेट्री, जे की मी शिकवणार आहे. तर आपण पहिल्या पेपरला सुरुवात करू. या पहिल्या पेपरसाठी जो सिलेबस आहे हे तुम्ही विद्यापीठाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून याची प्रिंट काढू शकता. त्यामुळे सिलेबससाठी एक क्लास वेस्ट करण्यात काहीही मतलब नाही. आणि पेपर फर्स्टसाठी जे पुस्तक आहे, टेक्स्टबुक आहे, त्याचं टायटल तर मी सांगितलेलंच आहे, डिफरन्शियल कॅल्क्युलेशन बाय शांती नारायण आणि डॉक्टर PK मित्तल या रायटरचं. या पुस्तकामधून आपल्याला सिलेबस शिकायचं आहे, जे की ऑलरेडी टेक्स्टबुकमध्ये हेच दिलेलं आहे, हेच टेक्स्टबुक दिलेलं आहे. तर या टेक्स्टबुकमधला चॅप्टर 4 जो आहे ते म्हणजे डिफरन्शिएशन, आणि इथून आपला युनिट फर्स्ट चालू आहे. युनिट फर्स्ट चॅप्टर नंबर 4चं जो टायटल आहे ते डिफरन्शिएशन आहे, आणि त्याच्यामधील आर्टिकल नंबर 4.1 इंट्रोडक्शन. डिफरन्शिएशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ फाइंडिंग आउट ए डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन इज कॉल्ड डिफरन्शिएशन. 12th स्टँडर्डला आणि 11thला ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह चॅप्टर तुम्हाला आहेच. या डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं कुठल्याही फंक्शनचं, मग ते ट्रिग्नॉमेट्रिक असो, इनव्हर्स फंक्शन असो, लॉगॅरिथम फंक्शन असो, एक्सपोनेन्शियल फंक्शन असो, याची आपण डेरिव्हेटिव्ह काढलेली आहे. तर ते जी प्रोसेस आहे डेरिव्हेटिव्ह काढायची, याचे जे फॉर्म्युले आहेत, पहिला फॉर्म्युला प्रॉडक्टचा जे की तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, d/dx इन ब्रॅकेट uv विच इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे dv/dx प्लस v म्हणजे सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे du/dx. या प्रॉडक्ट फॉर्म्युल्याने जर 2 फंक्शन्स दिले असेल तर आपण डिफरन्शिएशन काढलेलं आहे 11th ॲज वेल ॲज 12th स्टँडर्डमध्ये. त्यानंतर जर डिव्हिजन मध्ये टर्म असेल, उदाहरणार्थ sin x अपॉन cos x दिलेला फॉर्म्युला एक्झाम्पल असेल, y इज इक्वल टू sin x असेल अपॉन log x असेल, तर यावेळेस आपण जो फॉर्म्युला वापरतो dy/dx विच इज इक्वल टू म्हणजे u अपॉन v चा y ची किंमत u अपॉन v, d/dx इन ब्रॅकेट u अपॉन v विच इज इक्वल टू v इंटू du/dx मायनस u इंटू dv/dx अपॉन v स्क्वेअर वेअर v इज नॉट इक्वल टू 0. या फॉर्म्युल्याने आपण जर u अपॉन v च्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल असेल तर डिफरन्शिएशन काढलेलं आहे. नंबर ऑफ प्रॉब्लेम्स तुम्ही ऑलरेडी डिफरन्शिएट केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त तिसरा फॉर्म्युला आपल्याला असं सुद्धा सांगता येईल, d/dx इन ब्रॅकेट u मायनस v विच इज इक्वल टू du/dx मायनस dv/dx. सोबतच d/dx इन ब्रॅकेट u प्लस v विच इज इक्वल टू du/dx प्लस dv/dx. चेन रूल सुद्धा तुम्हाला माहित आहे, dy/dx इज इक्वल टू dy/du इंटू du/dx. आणि
जर 3 प्रॉडक्ट असेल, 3 फंक्शन्स असेल, उदाहरणार्थ डी अपॉन डी एक्स इन ब्रॅकेट यू व्ही डब्ल्यू विच इज इक्वल टू, याच्यामध्ये 2 प्रॉडक्ट ठेवायचं आणि तिसऱ्याचं डिफरन्शिएशन करायचं. म्हणजे जर यू व्ही आपण पहिले कन्सिडर यू व्ही इंटू डी डब्ल्यू अपॉन डी एक्स प्लस यू डब्ल्यू इंटू डी व्ही अपॉन डी एक्स प्लस व्ही डब्ल्यू इंटू डी यू अपॉन डी एक्स, हे झालं 3 फंक्शन्स असेल तर फॉर्म्युला. अशा पद्धतीनं आपण डिफरन्शिएशन कसं करायचं हे ऑलरेडी शिकलेलो आहोत. आता पार्शियल डिफरन्शिएशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ फाइंडिंग आउट अ डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन ऑफ 2 or more variables with respect to one of these variables keeping other constant is called a partial differential equation. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणता येईल की पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कमीत कमी 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्हेरिएबल आपल्याला गरजेचं आहे. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग आउट अ डेरिव्हेटिव्ह ऑफ ए फंक्शन ऑफ 2 or more variables with respect to one of these variables keeping other constant is called a partial differentiation. एखादा जर एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर आपल्याला असं म्हणता येईल की समजा y is equal to f of x is equal to f of x is equal to x square minus xy plus y square असं फंक्शन आपल्याला दिलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण डेल्टा एफ अपॉन डेल्टा एक्स काढलं तर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आणि कीपिंग वाय ॲज ए कॉन्स्टंट, म्हणजे याचं डिफरन्शिएशन येईल 2x मायनस वाय प्लस 0, कारण की कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 येते. आणि दुसऱ्या वेळेस जर याचं डिफरन्शिएशन केलं आपण तर विथ रिस्पेक्ट टू एक्सच, तर काय आलं 2 आलं. ठीक आहे. आणि याच फंक्शनला जर आपण दुसऱ्या वेळेस विथ रिस्पेक्ट टू वाय केलं, उदाहरणार्थ याच्यावरून तर डेल्टा 2f अपॉन डेल्टा वाय डेल्टा एक्स, तर काय येईल हो -1 येईल, कारण की आपण दुसऱ्या वेळेस विथ रिस्पेक्ट टू वाय केलं त्याच्यामुळे एक्स कीपिंग कॉन्स्टंट हे झालं 0 आणि याचं आलं -1. आता जर आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय डबल 2 वेळा डिफरन्शिएशन जर केलं आपण विथ रिस्पेक्ट टू वाय तर काय होते बघू आपण. एक वेळा जर याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय केलं तर येईल 0 -x प्लस 2y. इथं काय होईल हो, इथं होईल कीपिंग एक्स ॲज ए कॉन्स्टंट. आणि दुसऱ्या वेळेस जर याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर डेल्टा 2f अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय, आधी आपण डेल्टा 2f अपॉन डेल्टा वाय डेल्टा एक्स काढलं होतं, आता डेल्टा एक्स डेल्टा वायच्या ऐवजी म्हणजे आधी डेल्टा वाय डेल्टा एक्स काढलं होतं, आता डेल्टा 2f अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय, म्हणजे याला आलं -1 आणि y कॉन्स्टंट असल्यामुळे 0. म्हणजे काय दृष्टीस आलं आपलं की मिक्स्ड डेरिव्हेटिव्ह जे आहे डेल्टा 2f अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय आणि डेल्टा 2f अपॉन डेल्टा वाय डेल्टा एक्स, जे की -1च आलेलं आहे दोघांचं. याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल की मिक्स्ड पार्शियल डेरिव्हेटिव्ह आर इक्वल. आणि जर याला डबल डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू वाय न तर काय होईल, डेल्टा 2f अपॉन डेल्टा वाय विच इज इक्वल टू 2y स्क्वेअर. डबल डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू वाय न डेल्टा 2f अपॉन डेल्टा वाय स्क्वेअर इज इक्वल टू
2, कारण की इथं किपिंग एक्स ॲज ए कॉन्स्टंट होईल. म्हणजे आपण आता पार्शियल डिफरन्शिएशन जे काढलं ते टोटल किती झाले पार्शियल डिफरन्शिएशन. उदाहरणार्थ जस्ट मिनिट, आपण डेल्टा वाय डेल्टा एफ बाय डेल्टा एक्स हा एक काढला, डेल्टा एफ अपॉन डेल्टा वाय हा दुसरा काढला, डेल्टा 2f अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय हे तिसरं, डेल्टा 2f अपॉन डेल्टा वाय डेल्टा एक्स हे एकच आहे, फक्त पहिल्या वेळेस विथ रिस्पेक्ट टू वाय आधी काढलं नंतर एक्स काढलं, या वेळेस विथ रिस्पेक्ट टू एक्स आधी काढलं वाय नंतर काढलं, आणि या दोघांचं काय आलं होतं -1 आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल डेल्टा 2f अपॉन डेल्टा एक्स डेल्टा वाय विच इज इक्वल टू डेल्टा 2f अपॉन डेल्टा वाय डेल्टा एक्स. आणि डबल डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू आपण काढलं होतं दोन वेळा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं होतं आणि दोन वेळा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय केलं होतं. म्हणजे सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला जे पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढण्याचे विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि कीपिंग वाय ॲज ए कॉन्स्टंट, विथ रिस्पेक्ट टू वाय आणि कीपिंग एक्स ॲज ए कॉन्स्टंट, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू 2 टाइम्स एक्स, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू 2 टाइम्स वाय, तर असे टोटल 6 पार्शियल डिफरन्शिएशन सेकंड ऑर्डर पार्शियल डिफरन्शिएशन मध्ये आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट आर्टिकल आहे 4.1.1. काय आहे टायटल? डेरिव्हेबिलिटी अँड डेरिव्हेटिव्ह. वी कन्सिडर ए फंक्शन f with some domain D. We consider a function f with some domain D. Let C be an interior point of D. We take another member C plus H of the domain which lies to the right or left of C. That is, C plus H is greater than C आणि or C plus H is less than C. हे कशावर अवलंबून राहील? According as H is positive or negative. The values of the function corresponding to C and C plus H are f of C and f of C plus H respectively. जर आपल्याला y इज इक्वल टू f of x हा फंक्शन दिलेला आहे, y इज इक्वल टू f of x, याच्यामध्ये x जो आहे हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि y जो आहे तो डिपेंडंट व्हेरिएबल आहे. फॉर एक्झाम्पल, जर x² - 1 असेल, x ची किंमत जर आपण 0 ठेवली तर y इज इक्वल टू -1 येते. x ची किंमत जर 1 ठेवली तर y इज इक्वल टू 0 येते. x ची किंमत जर 2 ठेवली तर y इज इक्वल टू 3 येते. x ची किंमत जर -2 ठेवलं तरी y ची किंमत 3 येते. परंतु जसा जसा x बदलेल तसं तसं y बदलेल. म्हणजे y कशावर अवलंबून आहे? x च्या व्हॅल्यूजवर. आणि म्हणून x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे. आता या इथं f ऑफ c लिहिण्याचं कारण ॲट x इज इक्वल टू c आणि इथं c प्लस h. आणि तुम्हाला आठवत असेल 12th स्टँडर्ड मध्ये डेरिव्हेटिव्हच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आर्टिकल मध्ये आपण एक प्रिन्सिपल शिकलेलो आहे, फर्स्ट प्रिन्सिपल, जे की लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h विच इज इक्वल टू f डॅश ऑफ x किंवा dy बाय dx. मग इथं सुद्धा सेम कन्सेप्ट आहे.
Now h is the change in x and f of c plus h minus f of c is corresponding change in f of x. म्हणजे x च्या जागेवर at x is equal to c म्हणालो तर f of c येईल आणि f of c plus h जर व्हॅल्यू काढायची असेल या याच्यावरून तर जिथं x असेल तिथं c plus h आपल्याला लिहिता येईल. द एक्सप्रेशन f of c plus h minus f of c upon h, which is the ratio of these two changes, denotes the average rate of change of the dependent variable f of x. f of x ला डिपेंडंट व्हेरिएबल का म्हणालो आपण? कारण की f of x म्हणजेच y आहे. y इज इक्वल टू f of x. याच्यामध्ये y हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि x हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. ॲज द इंडिपेंडंट व्हेरिएबल x changes from c to c plus h, it is possible that this ratio tends to a limit as h tends to 0. काय आहे? It is possible that this ratio tends to a limit as h tends to 0. The limit, if it exists, is called derivative of f at c and denoted by f dash of c. Also, the function f then is said to be derivable at c. Definition, जे की आपण ऑलरेडीच 12th स्टँडर्ड 11th स्टँडर्ड मध्ये फर्स्ट प्रिन्सिपल या नावाने शिकलेलो आहोत. ए फंक्शन f is said to be derivable at c if limit s tends to 0 f of c plus h minus f of c upon h exists and the limit is called the derivative of a function for c or at c and is denoted by f dash of c. म्हणजे काय होईल हो? दॅट इज f dash of c is equal to limit s tends to 0 f of c plus h minus f of c upon h, जे की आपण फर्स्ट प्रिन्सिपल ऑलरेडी 12th स्टँडर्ड मध्ये शिकलेलो आहे. त्याच्यामध्ये फरक काय होता? फक्त f dash of x which is equal to limit s tends to 0 f of x plus h minus f of c upon h आणि इथे at c म्हणल्यामुळे x is equal to c झाला. The function f is said to be finitely derivable at c if the derivative at c is finite. आता मित्र हो, तुम्हाला 12th स्टँडर्डचं आणि 11th स्टँडर्डचं जे डेरिव्हेटिव्ह चॅप्टर आहे याच्यामधले सगळे फॉर्म्युले रिवाइज करावं लागेल, ज्याला आपण स्टँडर्ड फॉर्म्युले म्हणालेलो आहेत. डेरिव्हेटिव्ह कुठल्याही फंक्शनचं तुम्हाला इन माइंडमध्ये असलं पाहिजे. मग साइन म्हणजे टेग्नॉमेट्रिक असो, लॉगॅरिथमिक असो, एक्सपोनेन्शियल असो, इनव्हर्स असो, व्हॉट एव्हर इट मे बी. तर सगळे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला रिवाइज करायचे आहे. जर तुम्हाला डिफरन्शियल कॅल्क्युलस जो की आता BSc फर्स्ट इयरला पेपर आहे हे जर क्लिअर समजावं असं वाटत असेल तर ईच अँड एव्हरी फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे ॲज वेल ॲज इंटेग्रेशनचे तुम्हाला बघावं लागतील आणि ते तुम्ही बघणार आहात. थँक्यू.